15 ऑगस्ट म्हणजे आम्हा मराठी शाळेच्या मुलांसाठी जणू काही दिवाळीच असायची. झेंडा वंदनला आम्ही झेंडा उंच असं म्हणायचो. उद्या शाळेमध्ये झेंडा उंच आहे, त्यासाठी खूप तयारी करायची, त्यासाठी खूप आम्ही उत्साहित असायचो. 15 ऑगस्टच्या आदल्या रात्रीच तांब्यामध्ये विस्तू घेऊन कपड्यांना इस्त्री करायचो. आदल्या रात्री काही झोप लागायची नाही. 2-3 वाजताच आम्ही उठून असं बसायचो. उद्याची तयारी करायची, उद्या शाळेत जायचंय असं पोटात गोळा यायचा. खिशाला पिण्याचा तिरंगा लावून, हातात तिरंगाचा बँडेज बांधून आणि हातात झेंडा घेऊन 5 वाजता उठून सकाळी लवकर शाळेत गेल्यानंतर कवायती व्हायच्या, मुलांची भाषणं व्हायची, कविता व्हायच्या, गाणी व्हायची, कवायती व्हायच्या, खडे प्रकार व्हायचे. त्यानंतर प्रभात फेरी निघायची. आम्हा मुलांना पार्लेजी बिस्किट पुढे मिळायचे, छोट्या गोळ्या मिळायच्या आणि हा आनंद खूप सारा म्हणजे काय खूपच वेगळा होता. म्हणजे ते जे बालपणीचे दिवस आहेत, ते झेंडा वंदनचे दिवस आहेत, झेंडा उंचाचे जे दिवस आहेत, ते खूप म्हणजे असे आता असं वाटतं ते दिवस परत यायला हवेत. आता काळाच्या ओघात बदललेल्या शाळा पाहून जाता येता एखादी मराठी शाळा दिसली की मनाला वेगळाच आनंद मिळतो. पण काय करणार, गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी.